कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील उल्वे परिसरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर गुंडांच्या टोळीनं भीषण हल्ला चढवला। RCF पोलीस ठाण्याचे पथक शगुन चौकात संशयितांना पकडण्यासाठी गेले असता 8 जणांच्या टोळीनं त्यांच्यावर चॉपर, तलवार, हॉकी स्टिक आणि फायटर पंचने सशस्त्र हल्ला केला। या रक्तरंजित संघर्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्यासह 3 पोलीस मित्र गंभीर जखमी झालेत। हल्लेखोरांकडे गावठी कट्टा देखील आढळून आला। धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी या मोहिमेबाबत स्थानिक नवी मुंबई पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती। हल्लेखोरांना समोर आलेले लोक पोलीस असल्याचं माहीत नसल्यानं हा प्रतिहल्ला केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। सध्या उल्वे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे पोलीस दलातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अधिक तपास तातडीनं सुरू केला असून परिसरात ताणतणावाचं वातावरण निर्माण झालंय। हद्दीमध्ये मुंबईतील पोलीस अधिकारी अंमलदारांचे एक पथक NDPSच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी आले असता त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे इस्माईल, त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना झालेली आहे। त्यामध्ये आमचे API आणि इतर 3 लोक जखमी झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्या म्हणजे त्यांना पकडण्यासाठी 3 टीम्स रवाना केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे। लवकरच ते आरोपी आम्ही अटक करू। तो जो मुख्य आरोपी आहे इस्माईल कुरेशी हा नवी मुंबई हद्दीतला राहणारा नव्हता। त्या गुन्ह्यामध्ये ज्या त्याच्या नातेवाईकांनी प्रतिरोध केलेला आहे ते त्या तिथले राहणारे होते आणि तो त्यांच्याकडे राहायला आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन, गुप्त माहिती मुंबईच्या टीमला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले होते। पण ते त्यांच्या घराच्या परिसरात आहे ना, हत्यार घेऊन शहरात फिरत नाहीये, ते त्यांच्या घरात त्यांनी लपवले होते। अटक नाही आहेत अद्याप, टीम्स रवाना केलेल्या नाही।